संदर्भात जे उद्या शिबिर आयोजित केलेले आहे त्याबद्दल आपण काय सांगणार? ग्रामीण रुग्णालय घनसांगी येथे भारत सरकार आणि राज्य सरकार यांचा जो उपक्रम आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान, या अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय घनसांगी या ठिकाणी 29/9/2025 वार सोमवार रोजी सकाळी 10 वाजता सर्व महिला, किशोरवयीन मुलं मुली यांच्यासाठी सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। हे शिबिर माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील सर, जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय श्री भुसारे मॅडम, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दोडके साहेब, तालुका अधिकारी डॉक्टर गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला आहे। या शिबिरामध्ये महिलांची BP, शुगर, कॅन्सर, स्ट्रोक, पॅरालिसिस, मासिक पाळीची समस्या, हिमोग्लोबिन अनिमियाची समस्या, इतर महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावरती निदान उपचार करून संदर्भ सेवा देण्यात येणार आहे। तसेच किशोरवयीन मुला मुलींचे देखील वयात येताना त्यांच्यामध्ये जे बदल होतात, अनिमियाची समस्या असेल, त्यांच्या मासिक पाळीची समस्या असतील, आणि या शिबिरामध्ये सर्व महिला पुरुषांचे आयुष्यमान कार्ड जो की महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून 5 लाखापर्यंत विमा आपल्याला लाभ दिला जातो, आणि आभा कार्ड एक आहे हे काढून देखील दिलं जाणार आहे। तरी आपण सोबत येताना आधार कार्ड, आभा कार्ड असेल तर सोबत घेऊन यायचं आहे, आणि याचा तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। त्याचबरोबर सध्या आपल्या जालना जिल्ह्यामध्ये रक्त संकलन केंद्रामध्ये रक्ततुटवडा निर्माण झालेला आहे। सध्या डेंग्यूचे जे रुग्ण आहेत वाढत आहेत, प्लेटलेट, प्लाझ्मा यासाठी अनिमिया, गरोदर माता यांना रक्तपिशवीची गरज आहे। सध्या रक्तपेढीमध्ये बॅग उपलब्ध नाही, त्या दृष्टिकोनातून देखील घनसांगी या ठिकाणी सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। तरी सर्व रक्तदात्यांना आवाहन करण्यात येत आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त रक्तदान करावं आणि गरजू रुग्णांचा जीव वाचावा असं आपल्यास आवाहन करण्यात येत आहे। रक्तदात्यांनी देखील सोबत येताना आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सोबत घेऊन यायचा आहे। या सर्व घनसांगी तालुक्यातील आणि परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण या शिबिराचा लाभ घ्यावा आणि हाच मेसेज सर्व लोकांपर्यंत पोहोचवा ही विनंती। धन्यवाद सर, आपलं नाव? मी मिसाळ किशोरी आरोग्य समुपदेशक, ग्रामीण रुग्णालय घनसांगी।